सकाळ झाली का प्रत्येक गृहिणीसमोर प्रश्न असतो की आज काय नाश्त्याला बनवायचं. ते पण सगळ्यांच्या आवडतं पण पाहिजे, परत झटपट पण होणारं पाहिजे, चमचमीत पण पाहिजे, आणि कधी कधी थोडंसं डाएटकडे लक्ष दिलं नाही दिलं तरी चालू शकतं. एखाद्या वेळेचा नाश्ता चमचमीत असू शकतो. चला तर मग शिल्पाज मॅजिकल फूड सिक्रेटमध्ये पुन्हा तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. माझ्या इथून तुम्हाला खूप गाड्यांचे आवाज येत असतील, पण नाईलाज आहे, सकाळ झाली ना. चिमण्यांचे आवाज, पक्ष्यांचे आवाज, गाड्यांचे आवाज हे येतच राहणार आहे. असो, इथे आपण एक बटाटा, मोठा बटाटा चांगला उकडून त्याचे साल काढून तो किसून घेतलेला आहे. आता आपण त्याच्यात घालणार आहोत गव्हाचे पीठ. ते पण साधारण 1 वाटी आहे. लागता घालूया. थोडेसे मी बाकी ठेवते, कारण आता आपल्याला त्याच्यात बेसन पण घालायचे आहे. गव्हाच्या पिठापेक्षा बेसन अर्ध घालायचं, म्हणजे ते 1 वाटी असेल तर हे अर्धा वाटी. अच्छा, चला पुढे आता आपल्याला घालायची त्याच्यात लसूण पेस्ट. साधारणतः 1 टीस्पून किंवा 2 टीस्पून लसूण पेस्ट, फक्त आलं नाही आहे त्याच्यात. आता भरपूर सारी कोथिंबीरीने तर अर्थातच कलर पण छान येतो, टेस्ट पण छान येते. आता चवीनुसार थोडंसं आपल्याला जिरं घालायचं आहे त्याच्यात. नंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे. मी साधारण अर्धा चमचा घालते. जास्तही खारट नको व्हायला, हो की नाही. थोडासा हिंग, थोडीशी हळद, म्हणजे साधारण अर्धा चमचा किंवा 1 छोटा टीस्पून, बस. आता त्याच्यात घालणार आहोत आपण ओवा साधारण इतका 2 टीस्पून. चवीला छान लागतं आणि डायजेस्टिव्ह पण असतो ओवा, बरोबर ना. आता याच्यात काय घालायचं राहिलंय आपल्याकडनं, तर काही नाही. आपल्याला साधं बनवायचं आहे, हे नमकीन टाईप बनवायचं आहे, त्याच्यामुळे मी त्याच्यात लाल तिखट घातलेलं नाही. आता आपण हे पीठ छानपैकी मळून घेऊया. लागता त्याच्यात थोडेसे पाणी घालू आणि पीठ घट्ट मळू. कणिक जशी मळतो ना आपण, त्या पद्धतीने. आता यात मी थोडेसे पाणी घातले आहे, फार नाही घालायला लागत, अगदी थोडंसं. आणि पीठ छान मळून घ्यायचं आहे, कारण आपण जो पदार्थ बनवणार आहे ना, तो पण खुसखुशीत आणि छानच झाला पाहिजे. सगळ्यांना आवडणार तर आहेच. बटाटा न आवडणारी व्यक्ती वेगळीच. बटाट्याचे हजारो स्नॅक्सचे प्रकार तयार होतात, कितीतरी गोष्टी. बटाटा एक अशी भाजी आहे की ती कोणत्याही भाजीमध्ये, स्नॅक्समध्ये अतिशय चवदार लागते, आणि स्नॅक्सची चव पण आणखीन उभारून येते बटाट्यामुळे. असे कोणते कोणते पदार्थ तुमच्याकडे केले जातात बटाट्याचे, मला सांगा, कमेंट करा, म्हणजे मी पण प्रयोग करून बघेल एक, हो की नाही. हे बघा, आता पीठ छान मळून झालं आहे. आपण तेल लावून छान मळून घेऊया. आता मी त्यात थोडेसे तेल घालते आहे. सकाळचा हा गरमागरम चहा बरोबरचा नाश्ता म्हणा, स्नॅक्स म्हणा, सगळ्यांना आवडेल असंच आहे. आणि त्याच्यात गरज वाटली तर आपण चटणी पण घालू शकतो, म्हणजे लाल तिखट पण घालू शकतो. पण मी आज तसं नाही बनवते. तुम्हाला वाटलं तर तुम्ही चवीनुसार लाल मिरची पण घालू शकता.
हे बघा छान मळलं गेलं आहे ना. आता याला 1 ते 2 मिनिट तसंच ठेवूया, मग पुढची प्रोसिजर चालू करू. चला आता मंडळी, आता आपण त्याच्यात स्टफिंगची तयारी करूया. त्यात मी घेतलंय गाजर, आपला साधा कोबी, जांभळा कोबी, आता हा थोडासा कांदा. चटपटीत होणार आहे आपलं स्नॅक आणि पोटभरीचा पण नाश्ता आणि शिवाय पौष्टिक पण. आता यात घालणार आहोत आपण थोडीशी कोथिंबीर, परत थोडंसे लसूण पेस्ट, कारण आपल्यावरती जे पीठ मळलंय त्या सारणात आहे त्याच्यामुळे. आणि याच्यात आता घालणार आहोत परत थोडीशी हळद, थोडेसे तीळ, नंतर लाल तिखट जास्त नाही, 1 टीस्पून साधारण घालणार आहोत. आणि हे सारण आता आपल्याला छानपैकी मिक्स करून घ्यायचे आहे. अरे आपण मीठ राहिलं ना, मीठ घालूया त्याच्यात चवीनुसार. सारणात असल्यामुळे अर्थातच, पारीमध्ये असल्यामुळे अर्थातच सारणामध्ये आपल्याला कमी घालायचे आहे. आणि आता हे छानपैकी सगळं मिक्स करून घेऊया. हे बघा अशा पद्धतीने. तुमच्याकडे अजून जर मटार असेल, पनीर असेल, तुम्ही घालू शकता त्याच्यात. चीज किसून घालू शकता. पण मी म्हटलं की दरवेळेस आपण चीज घालूनच केलं पाहिजे असं काही नाही ना, म्हणून अशा रीतीने आपलं हे कच्चं सारण तयार झालेलं आहे. आता पुढची तयारी करूया. आता आपण जे पीठ मळलं होतं ना, त्याचं आपल्याला थोडीशी अशी जाडसर पारी लाटून घ्यायची आहे. जास्त पातळ नको, नाही तर सारण बाहेर येईल, हो की नाही. हे बघा अशा रीतीने. हे बघा. आणि यात आता आपल्याला हे सारण भरायचे आहे. जेवढे भरता येईल तेवढे भरायचे आहे. हे बघा अशा रीतीने. आणि आता हे छानपैकी आपल्याला मोडपून घ्यायचे आहे. सगळे जॉईंट व्यवस्थित मोकळे राहता कामा नये, एकदम पॅक. आता आपल्याला कुठल्याही प्रकारचं लाटायचं नाहीये. लाटलं तर आता आपले स्टफिंग बाहेर येऊ शकते. त्यामुळे आपल्याला हातावरच ते छानपैकी असे थापून घ्यायचे आहे. हे बघा, कुठेच साईड ओपन नाही दिसली पाहिजे, हो की नाही. असेच आपण वेगवेगळे अजून बनवून घेऊया जास्त प्रमाणात. अशा रीतीने आता आपण तेल छानपैकी तापवून घेतलेले आहे. आणि आपले पोटॅटो व्हेजी कचोरी आपण म्हणू शकतो या पदार्थाला, ते त्यात घालणार आहोत मीडियम आचेवर. जास्त जोरात पण फ्लेम नाही आणि जास्त बारीक पण नाही. आणि एक साईड पूर्ण तळून झाल्याशिवाय आपल्याला ते पलटी पण करायचे नाही. तेल मात्र पूर्ण तापलेले हवे, ही काळजी मात्र नक्की घ्यायची आहे. अशा रीतीने हा पोटॅटो स्नॅक्सचा पदार्थ आपला तयार होत आहे. अशा पद्धतीने आपली ही मठरी किंवा कचोरी किंवा पोटॅटो स्नॅक्स, अर्थात तुम्ही सांगायचं नाव काय ठेवायचं, हे छानपैकी तयार झालेले आहे. आणि तेल पण नाही जास्त शोषलेले. हे बघा, खुसखुशीत, कुरकुरीत, दमदार. टिफिनला पण देऊ शकता मुलांच्या, शिवाय ब्रेकफास्टला आहे. छोट्या मोठ्या पार्टीसाठी तुम्ही हा पदार्थ बनवू शकता आणि सगळ्यांची मनं अर्थातच जिंकून घेऊ शकता. कसा वाटतोय नक्की कळवा. आवडल्यास शिल्पाज मॅजिकल फूड सिक्रेटला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.
बघा बरं आपली पोटॅटो कचोरी किती सुंदर झालेली आहे. सगळ्यांना नक्कीच आवडेल आणि शिवाय खुशखुशीत आणि सगळ्या भाज्या व्यवस्थित शिजल्या गेलेल्या आहेत. हे बघा, नक्की ट्राय करा आणि आवडल्यास शिल्पाज मॅजिकल फूड सिक्रेटला लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.